हां. काय नेमकी आपली इच्छा आहे? आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत. नेमकं कुठला विषय घेऊन आपण निवडणूक उतरतो आणि काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया आहे? नमस्कार. बघा, मी एक तृतीयपंथी समाजातून येत असते आणि मी भाजपाची चांगल्या प्रकारे सदस्य बी आहे आणि भाजपाच्या मोठ्या पदावर बी आहे. पण आम्ही तृतीयपंथी असल्यामुळं आमची उमेदवारी नाकारण्यात येत आहे, असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळं आम्ही अपक्ष लढवण्याचा विचार केलेला आहे आणि अपक्ष आम्ही लढणारच आहे. कारण की जोपर्यंत ह्या समाजाला न्याय मिळत नाही, कारण की लोकशाहीच्या हिशोबाने आम्ही चालतोय आणि सगळ्या घटकांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा असते. तसं आमचा तृतीयपंथी बी एक वंचित घटक आहे आणि भाजपाने आम्हाला न्याय द्यावा ही आमची इच्छा होती आणि जेणेकरून ते आम्हाला चाळवून दाखवत आहे आज उद्या, आज उद्या. पण अजून काही आम्हाला ठोस निर्णय मिळाला नाही. म्हणून मी अपक्षाची तयारी पूर्णपणे केली आहे. कारण की मला लोकशाहीच्या वाटेवर चालून भागाचा विकास करायचा आहे. कारण की जोपर्यंत मी चांगल्या प्रकारे निवडून येणार नाही, तोपर्यंत या भागाचा विकास करू शकणार नाही. त्याच्याकरता मी उमेदवारी करत आहे. उमेदवारीबाबत आपण आमदारांकडे त्यानंतर भाजपच्या कोर कमिटीकडे आपण त्या दिवशी मागणी केलेली होती का? आणि त्यांच्याकडून आपल्याला काय उत्तर मिळालं? उमेदवारीमार्फत मी 6 महिने झाले प्रयत्न करते आहे. मी पालकमंत्र्यालाही भेटून आली. त्याच्यानंतर जे भाजपाचे अध्यक्ष आहे रवींद्र चव्हाण साहेब त्यांनाही भेटून आली. त्याच्यानंतर मी अनुप भैयाला आणि मला जिल्हा अध्यक्षांनी शब्द दिला होता, की आम्ही तुमच्या समाजाला न्याय देऊ. तुम्हाला तिकीट देऊ. पण त्यांनी चालढकल करण्यात आलेली आहे आणि आज बी ते सांगताय, की आज सांगतो, उद्या सांगतो. म्हणून मला तर जनतेच्या भल्याकरता उभंच राहायचंय. मला काही अपेक्षा नाही, की निवडून आल्यावर मला पैसा कमवायचा आहे का काय करायचंय. भगवतीने खूप काही दिलेलं आहे, की पैशाची मला गरज नाही. मला फक्त एक जनतेची सेवा व्हावी आणि जनतेच्या प्रश्नाचं मी निराकरण करावं. कारण की आजपर्यंत सगळ्या भागात सगळ्यांनी पाहिलंय काय कामं होत आहेत, काय नाही होत आहे. आणि मतदानाला मला एकच सांगायचंय, की पैशाने विकल्या जाऊ नका. जर तुम्ही आज पैसा घेऊन दुबारा तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. एक चांगला लोकप्रतिनिधी जर तुम्ही निवडून दिला, तर खरोखर तुमच्या भागाचंही काम होईल आणि तुमच्या अपेक्षा पूर्णपणे खऱ्या उतरतील. कोणत्या